नमस्कार. आईची चव या किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज मी मिक्सरवर घरचा मसाला बनवणार आहे. तर त्याच्यात मी काय काय घालते हे सर्व तुम्हाला थोडक्यात सर्व माहिती मी देणार आहे. मी मिरच्या वापरत नाही, ह्याच्यात चांगल्या दर्जाचा मी मिरची पावडर वापरते आणि त्यातच सगळे घालून मी मिक्सरवर कशा पद्धतीने घरगुती मसाला बनवते हे दाखवते तुम्हाला आज. कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर असा मसाला मी वर्षातून 2 वेळेला बनवते. त्यामुळं मसाला छान फ्रेश राहतो, राहतो एकदम. वर्षाचा बनवल्यावर थोडी मसाल्याची चव कमी होते, म्हणून असं वर्षातून 2दा मी मिक्सरवरचा मसाला घरात बनवत असते. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले असं तुम्हाला सर्व थोडक्यात मी दाखवत आहे. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मी असा ताजा एक 6-6 महिन्याचा बनेल एवढा मसाला बनवते आणि खूप फ्रेश राहतो आणि एवढा चविष्ट बनतो मिक्सरवर पण. फक्त मिक्सर एकदम छान पाहिजे, म्हणजे हे सगळं वाटलं जाईल. तर मी मिरची पावडरच घेते, मिरच्या घेत नाही. आणि मिरची पावडर मी खूप छान घेते, अंबारीची घेते, खूप तिखट आणि खूप छान अशी, थोडी महाग असते ही, पण मी तशी घेते. त्याच्यानंतर त्याच्यात मी हळद घालते, हिंग घालते आणि जाडमीठ घालून असं सगळं मिक्स करून ठेवते. त्याच्यानंतर इथं मी सुक्के मसाले भाजते, ज्याच्यात धणं, जिरं, शहाजिरं, तीळ, त्याच्यानंतर खसखस, थोडी बडीशेप, हे सगळं मी कोरडं भाजते. आणि त्याच्यानंतर हा आपला सगळा महत्त्वाचा गरम मसाला, ह्याच्यात सगळे गरम मसाले आहेत, म्हणजे जेवढे आपण घालतो ते सगळे गरम मसाले मी तेलात छान ह्याला परतून घेते. त्याच्यानंतर इथे खोबरं आणि लसूण आणि हे सुंठ असं सुद्धा मी एक बाजूला हे करून ठेवते. आणि फक्त मी याच्यात कांदा घालत नाही, कारण की आपल्या प्रत्येक भाजीमध्ये कांदा हा असतोच, म्हणून कांदा घालत नाही. आणि ह्याला मग मी सगळ्याला असं वाटून ह्या मिक्सरमध्ये या मसाल्यात मिक्स करते. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात चांगलं कडकडीत गरम तेल घालते, एकजीव करते आणि मग थोडा थोडा करून शेवटचा थोडा कढीपत्ता घालून मिक्सरला एकदा फिरवते. तर जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला दाखवते. आणि खूप चविष्ट आणि तिखट मस्त मसाला बनतो. थोडा जरी घातला भाजीत, भाजी तर चविष्ट होतेच, त्या आणि प्रमाणही खूप कमी घालावं लागतं तिखट असल्यामुळं. तर असा घरगुती आपण मिक्सरवरही ताजा फ्रेश मसाला तेव्हाचा तेव्हा बनवू शकतो, फक्त मिक्सर चांगला हवा. सुके मसाले, तेलात परतलेले सगळे गरम मसाले, खोबरं, सुंठ आणि लसूण भरपूर आणि कढीपत्ता, असं सगळं मी ह्या मसाल्यात मिक्स केलं आहे. आता ह्याच्यात मी कडकडीत तेल घालीन आणि सगळं एकजीव करून हे सगळं थोडं थोडं करून मिक्सरला वाटीन. तर तुम्ही पाहू शकता सर्व एकत्र केलेला मसाला मिक्सरवर वाटून झालेला आहे. आणि हा मसाला एवढा चविष्ट अप्रतिम होतो की खूप छान लागतो, म्हणजे ज्याच्या भाज्या. आणि बघा हा किती 3 किलो 46 ग्राम एवढा हा मसाला भरलेला आहे. असा मसाला मी वर्षातून 2दा करते. ह्याच्या भाज्या अप्रतिम होतात आणि हा मसाला कायम फ्रेश राहतो, कारण की मी एक 6-6 महिन्याने करत असते. तर असा घरगुती मिक्सरवरचा मसाला तुम्ही नक्की करून पहा आणि माझी ही रेसिपी पद्धतीने नक्की करा. आणि कसा वाटला हा मसाला मला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की कळवा. आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. आईची चव.